नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आजच्या 7 मेचं वातावरण हे ऍक्टिव्ह होते। अत्यंत भयंकर गरमी, उष्णता आणि पांढऱ्या ढगांचं आगमन 11 वाजता काही ठिकाणी 12 वाजता तर काही ठिकाणी 1:30 वाजता हे जमा होऊ लागेल आणि 2:30 ते 3च्या दरम्यान कुठे मोठे धारा देखील उतरू लागतील। 4-5 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी हा पाऊस सक्रिय होणार आहे। तर तो भाग आहे पूर्व मराठवाड्यातला, पूर्व विदर्भाचा। पण यामध्ये इकडे नाशिक क्षेत्रात तुरळक ठिकाणी, पुणे वगैरे भागात मोजक्या ठिकाणी, हुबळी कर्नाटक मध्ये काही ठिकाणी, तर सांगली, सोलापूर, बार्शी, धाराशिव पट्ट्यामध्ये, केज, बीड, लातूर पर्यंत अनेक ठिकाणी असा ठिकठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो। मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या बाउंड्री लगतच्या देऊळगाव राज्यामध्ये काही ठिकाणी, सिंदखेड राजा परिसरात तुरळक ठिकाणी, तर मेहकर, वाशिम, शेगाव पट्टा या भागामध्ये अनेक ठिकाणी देखील वातावरण हे सक्रिय होऊन ठिकठिकाणी पाऊस होऊ शकतो। त्याचमध्ये परिस्थिती सांगायचं झालं तर हिंगोलीकरांना यवतमाळ मधल्या बाबुळगाव परिस्थितीमध्ये, पुसद, डिग्रज, इकडे सावळी परिसरात सुद्धा आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। नांदेडमध्ये देखील परिस्थिती आहेच। त्यानंतर इकडे खान्देशचं जर चित्र पाहिलं आपण तर इथे वातावरण स्थानिक लेवलला आहे। म्हणजे तुम्हाला यापेक्षाही ज्या जिल्ह्यांची नावं नसती घेतली, अहिल्यानगर भागात सुद्धा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे। एकंदरीत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यां, हे बघा, सर्वदूरची व्याप्ती नाहीये, सगळ्यांना होईल असं काही नाहीये, पण वातावरण थोडं मोठंच आहे। आणि एक पॉइंट लक्षात ठेवा, गरमी, आभाळ 2-2:30 वाजता, 11-12 वाजता आभाळ दिसलं तर 2:30 वाजता पाऊस होईल आणि तुमच्या भागात 4-5 वाजता जर आभाळ दिसलं तर ते संध्याकाळच्या वेळेला सक्रिय होईल। पण सर्वांनाच होणार नाही, पण तो अनेक ठिकाणी असा ठिकठिकाणी पाऊस होईल। म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी फक्त ध्यानात ठेवायच्या की ढगत दिसली की आपलं नियोजन करायचंय, लग्नाच्या गडबडी असतील किंवा इतर कुठल्या हळदीच्या गडबडी असतील तुमच्या मागे, तर हे सतर्क ठेवा। वातावरण हे गरमीचं, आभाळाचं, ऊन अशा प्रकारचं असणार आहे। पांढऱ्या कलरचे ढग दिसू लागतील आणि पाऊस मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अधिक प्रभाव टाकेल। इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी तो प्रभाव टाकणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला व्याप्ती कमी, पश्चिम विदर्भाला म्हणजे सरळ इकडे खानदेशकडचा भाग व्याप्ती कमी आहे, पण वातावरण मात्र ऍक्टिव्ह होणार आहे। पुढे चालून सुद्धा 20-22 तारखेपर्यंत हे वातावरण असंच खराब राहणार आहे। त्यामुळे काल आपण सांगितलं की बागायतदार शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलासा आहे। तर पॉइंट सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा की ह्या वातावरणामध्ये ढग 11 वाजता ज्या भागात दिसू लागतील त्या शेतकऱ्यांनी, त्या नवरदेवाच्या घरच्यांनी लग्नाची घाई थोडी फास्ट करायची आणि संध्याकाळच्या वेळेला हे काही ठिकाणी 5 वाजता जिरून जाणार आहे। मग त्यानंतर ते 11 वाजता ऍक्टिव्ह होईल। त्यामुळे त्याही काळामध्ये फारसं टेन्शन नाही। आभाळ येऊन जिरायला लागलं, थंड वातावरण झालं की टेन्शन घेऊ नका, पण आभाळ ढग आले, गरमी वाढली की समजून जा आपल्या भागात हा येणारच आहे। पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।